बातमी थेट येते कोकणातून रामदास कदम यांना सर्वात मोठा धक्का. तब्बल जवळचे 40 बडे नेते ठाकरेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार. हुकुमशाही पद्धतीचा फटका. रामदास कदमांच्या हुकुमशाही वृत्तीला आणि त्यांच्या सुपुत्राच्या कार्यपद्धतीला कंटाळून हे बडे 40 नेते अखेर ठाकरेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश. नेमकं काय झालंय, कसा मोठा धक्का शिंदे गटाला कोकणात बसलेला आहे ते आपण सविस्तर बघणार आहोत. राज्यातील राजकारण सध्या अत्यंत तापलेलं असून एकमेकांचे नेते फोडण्यावर अधिक भर दिसत आहे. भाजपाने केलेली सुरुवात आता शिंदे गट सुद्धा तेच करत आहे. नेमकं काय झालंय, चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय आणि इतर सर्व घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील. तर आपण बघूया की नेमकं काय झालेलं आहे. राज्यातलं राजकारण सध्या अत्यंत तापलेलं असून स्थानिक पातळीवर मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यामध्ये रामदास कदम हे शिंदे गटाचे बोलघेवडे नेते म्हणून ओळखले जातात. उद्धव ठाकरे यांच्या अतिशय जवळचे असणारे एकेकाळी, परंतु त्यांना आमदार खासदार सर्व मंत्रिपद देऊनसुद्धा त्यांनी ठाकरेंशी गद्दारी केल्याचं आपण बघितलं. अशाच एका महत्त्वाच्या उलथापालथीमध्ये शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांना मोठा धक्का बसल्याची चर्चा रंगलेली आहे. त्यांच्या मतदारसंघातील म्हणजेच त्यांचे सुपुत्र आणि राज्याचे मंत्री असलेले योगेश कदम यांच्या मतदारसंघात त्यांचा बोलबाला असल्याची अनेक जोरदार चर्चा होत होती. मात्र कोकण असो वा कुठेही ठाकरेंचा हा जे काही बालेकिल्ला अगोदर होता आणि आताही, परंतु सत्तेच्या जोरावर शिंदे गटाने अनेक ठिकाणी आपल्याकडे नेते वळवले होते आणि अनेक ठिकाणी काही करून ज्या काही जागा विधानसभेच्या जिंकल्या होत्या. मात्र आता हळूहळू शिंदे गटाचा फुगा फुटत असल्याचं दिसत आहे. त्यांच्या मतदारसंघातील तब्बल 40 प्रभावी नेते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्या 40 नेत्यांमध्ये पंचायत समिती सदस्य असलेले, तसेच माजी सभापती, माजी सरपंच, उपसरपंच, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख अशा 40 बड्या नेत्यांनी त्यांना धक्का देत ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. ज्या मतांच्या जोरावर योगेश कदम राज्यमंत्री झाले तेच आता ठाकरेंच्या सेनेत प्रवेश करत असल्यामुळे आता येणाऱ्या कोणत्याही निवडणुकीमध्ये रामदास कदम यांच्या घरातील कोणी उभा राहिलं तरी त्यांचा पराभव हा निश्चित मानला जातो. या घडामोडीमुळे कदम कुटुंबाच्या राजकीय वर्चस्वाला मोठा तडा गेल्याचं चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे त्यांचे पुत्र कदम योगेश कदम हे सध्या मंत्रिपदावर असूनही हा मोठा धक्का बसणे अधिक गंभीर मानले जात आहे. स्थानिक पातळीवर नाराजीचा स्फोट. गेल्या काही दिवसापासून रामदास कदम यांची कार्यपद्धती बदलली आहे आणि हुकुमशाही वाढत आहे. अनेक स्थानिक पदाधिकाऱ्यांना निर्णय प्रक्रियेत स्थान दिलं जात नसल्याची भावना होती. तसेच काही निधी मिळत नसल्याची सुद्धा अनेकांची तक्रार होती. त्यामुळे सत्तेत असून काय फायदा, त्यापेक्षा उद्धव ठाकरे यांच्यासारख्या प्रामाणिक नेत्यांच्या संघटनेत काम करायला आम्हाला आवडेल असं अनेक स्थानिक नेत्यांनी सांगितलं आणि म्हणूनच आम्ही प्रवेश करत आहोत असं सुद्धा सांगितलं. हुकुमशाही पद्धतीने काम चालते असा आरोप सुद्धा त्यांनी केला. यामुळे अनेक जुने आणि निष्ठावंत कार्यकर्ते नाराज झाले होते. अखेर या नाराजीचा स्फोट झाला आणि 40 हे बडे नेते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. 40 नेत्यांचा सामूहिक निर्णय या प्रवेश सोहळ्याला होता. यामध्ये अनेक पदाधिकारी, शाखा प्रमुख, विभाग प्रमुख यांचा समावेश असल्यामुळे हा केवळ प्रवेश नसून एक मोठा राजकीय संदेश मानला जातो. आम्ही वर्षानुवर्ष कदमांसाठी काम केलं, पक्षासाठी काम केलं, मात्र आमचा सन्मान राखला गेला नाही. त्यामुळे आम्ही उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतोय असंही सांगितलं. राजकीय विश्लेषकांच्या मते मंत्रिपद असूनही स्थानिक पातळीवर असंतोष जो नियंत्रित करता आला नाही, त्यामुळे ही मोठी अपयशाची बाब आहे आणि हेच हेरून ठाकरेंच्या स्थानिक नेत्याने उद्धव ठाकरे यांच्या पक्षात हा मोठा पक्ष प्रवेश घडवला. 40 नेत्यांच्या प्रवेशामुळे मतदारसंघातील राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलली आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा बदल मोठा निर्णायक ठरू शकतो. शाखा स्तरावर ठाकरेंची ताकद वाढली आहे. कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालेलं आहे. शिंदे गटाला हा सर्वात मोठा धक्का बसलेला आहे आणि त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. या प्रवेशानंतर अनेक कार्यकर्त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की हा ठाकरेंचा बालेकिल्ला होता आणि ठाकरेंचा आज बालेकिल्ला राहील. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याशी जो गद्दारी करेल तो आता घरीच बसेल, यात काही शंका नाही. त्यामुळे या सर्व घडामोडीवर रामदास कदम यांनी अधिकृत प्रतिक्रिया दिली नसली तरी आता मात्र ते काही दिवसांनी पुढे येऊन पत्रकार परिषद घेतील, यात काही शंका नाही.
मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? उद्धव ठाकरे यांच्याशी जे जे गद्दारी करतात त्यांचं राजकीय अधपतन होतं का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा. धन्यवाद.